वर बघणार आहोत 2 तास सलग नॉन स्टॉप कव्हरेज। आत्ताची ही 2 दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा दुपारी 12 वाजता होणार आणि तत्पूर्वी शिवतीर्थावर ठाकरे बंधू येणार आहेत। तर दुपारी 12 वाजता घोषणा होईल, तर दुसरीकडे शिवतीर्थ इथे ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत आणि तिथे बाळासाहेबांचं अभिवादन सुद्धा केलं जाईल आणि त्यानंतरच दोन्ही ठाकरे बंधू पुढील दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत। दरम्यान या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेणार आहोत। या सगळ्या संदर्भात माहिती देण्यासाठी मातोश्री निवासस्थानाबाहेरून विशाल हे जोडले गेलेले आहेत, तर शिवतीर्थाच्या परिसरामध्ये अक्षय कुडकेलवार आहेत आणि ब्लू सी हॉटेल जिथे पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे तिथे देवेंद्र कोल्हटकर हे जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला देवेंद्र यांच्याकडे जाऊयात। देवेंद्र, आता या सगळ्या सोहळ्याची, या जय्यत कार्यक्रमाची आणि युतीसाठी एकंदरीतच ठाकरे बंधू जसे सज्ज झालेले आहेत तसंच कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण आहे, तिथे नेमकी कशी तयारी पाहायला मिळते? नक्कीच ऋतुजा, दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते राजकीयदृष्ट्या आज त्यांची युती जाहीर करतात आहे। स्वाभाविक आहे, दोन्ही बाजूंचे मनसैनिक असतील, शिवसैनिक असतील, यांच्यासाठी आजचा दिवस मोठा दिवस आहे आणि त्यांच्यासाठी आनंदाचा दिवस देखील आहे। कारण गेल्या अनेक वर्षापासून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे, खास करून राजकीयदृष्ट्या एकत्र यावे अशी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि आपण बघितलेलं आहे की हिंदी सक्तीच्या मुद्द्याला घेऊन दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले। तो दिवस ते आज राजकीय युती जाहीर होण्याचा दिवस। यावेळी मी ब्लूसी वरळी इथल्या हॉटेलमध्ये आहे, तिथे जर आपण बघितलं तर सर्व प्रकारची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। हा मंच आपल्याला पाहायला मिळतो। या मंचावरचा जर बॅनर आपण बघितला तर बोलका बॅनर आहे, पत्रकार परिषद असं लिहिलेलं आहे आणि यावरती दोन्ही पक्षाची फक्त चिन्ह आहेत। मनसेचं इंजिन चिन्ह आपल्याला पाहायला मिळतं, तर शिवसेना ठाकरेंचं जे चिन्ह आहे मशाल ते पाहायला मिळतं आणि मधोमध बाळासाहेब ठाकरे आहेत। मंच जर बघितला तर त्यावरती आपल्याला फक्त 2 खुर्च्या पाहायला मिळतात। त्या दोन्ही खुर्च्यांवरती फक्त ठाकरे बंधू असतील आणि पत्रकार परिषदेला संबोधित करतील, राजकीय युती जाहीर करतील। त्याचसोबत इतर जे भाष्य आहे ते करतील। प्रामुख्याने इतर 7 महानगरपालिका आहेत त्यामध्ये देखील ठाकरेंची युती जाहीर झालेली आहे, जागा वाटप देखील पूर्ण झालेले आहे। त्यामुळे स्वाभाविक आहे सगळ्यांचं लक्ष आणि संबंध राजकीय वर्तुळाचं लक्ष जे आहे ते दोन्ही ठाकरे बंधूंच्या आजच्या युतीकडे असणार आहे आणि त्याची सगळी तयारी जी आहे ती हॉटेल ब्लू सी वरळी इथे पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते। निश्चित, आणि त्याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। राज्यामधील सगळे पक्ष असतील, कार्यकर्ते असतील आणि मराठी माणसांचं सुद्धा आजच्या या घोषणेकडे सौरभ निश्चितच लक्ष लागलंय। निश्चितच सगळ्या प्रतिनिधींचे आपण ते सोबतच राहणार आहेत आपल्यासोबत। पण एक तत्पूर्वी मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। मराठी माणसासाठी हा मंगलमय दिवस असल्याचं राऊत काही वेळापूर्वी म्हणाले होते आणि आता उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाणार आहेत आणि राज ठाकरेंच्या निवासस्थानावरून मग दोघेही एकत्र निघणार आहे आणि मग ते तिथून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जातील आणि नतमस्तक होतील। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडनं विशाल काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच सौरभ, आत्ता जर आपण मातोश्री या ठिकाणची जर परिस्थिती पाहायला गेलं तर कधीही उद्धव ठाकरे निघतील अशा पद्धतीची स्थिती आहे आणि तशाच पद्धतीच्या हालचाली या आहेत। सगळ्यांच्याच नजरा लागल्या होत्या की कधी हे दोन्ही ठाकरे बंधू राजकीयरित्या एकत्रित येतात। गेल्या 6 महिन्यांपासून दोन्ही ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी ज्या आहेत या वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या। मात्र आता थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे सर्वप्रथम राज ठाकरे यांचं शिवतीर्थ निवासस्थान आहे या निवासस्थानावरती जातील आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती जाऊन त्यांना अभिवादन केल्यानंतर पत्रकार परिषद ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ते रवाना होतील। सद्यस्थितीला आपण या मातोश्री या ठिकाणची जर दृश्य पाहायला गेली तर तशा पद्धतीच्या हालचाली ज्या आहेत या आता सुरू झालेल्या आहेत। कधीही उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरनं निघतील, कारण का आपल्याला जर पाहायला गेलं तर जो मेसेज आलेला आहे या मेसेजमध्ये त्यांनी 11 वाजता शिवतीर्थ शिवाजी पार्क मैदानात हे दोन्ही ठाकरे बंधू बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतील अशा पद्धतीचा उल्लेख आहे। मात्र थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे या ठिकाणावरून निघतील, तशा पद्धतीच्या हालचाली ज्या आहेत या सुरू आहेत आणि सर्वप्रथम ते राज ठाकरे यांच्या घरी जाणार आहेत आणि त्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ आहे त्या ठिकाणी स्मृतीस्थळाला अभिवादन करून पत्रकार परिषदेला जातील। त्यामुळे एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ही अत्यंत मोठी घडामोड आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकांमध्ये
च्या निवडणुकांसाठी म्हणून हे दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत हे एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। दोन्ही ठाकरे बंधूंकडनं आजच्या पत्रकार परिषदेमध्ये नेमके काय मुद्दे मांडले जातात हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। येणाऱ्या निवडणुकांमध्ये कोणत्या मुद्द्यांवरती एकत्र आलो याची सुद्धा काय घोषणा करतात हे सुद्धा पाहणं अधिक महत्त्वाचं आहे। आणि थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे मातोश्री निवासस्थानांवरनं राज ठाकरे यांच्या निवासस्थानाकडे निघतील आणि तशाच पद्धतीच्या हालचाली ज्या आहेत त्या आता सुरू झालेल्या आहेत। सौरभ, बरोबर आहे विशाल, आणि तुम्ही सोबत राहा, या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घ्यायचे। दरम्यान मराठी माणसासाठी मंगलमय दिवस आहे असं खासदार संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी म्हटलंय। महाराष्ट्रामधील ऐतिहासिक पर्वाची सुरुवात होतीये। मुंबईसह इतर पालिकांमध्ये सुद्धा जागावाटप पूर्ण झालेलं आहे आणि आज ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा झाल्यानंतर एकंदरीतच उत्साहाचं वातावरण असेल अशी भावना सुद्धा संजय राऊत यांनी व्यक्त केलेली आहे। तर भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र लढावंच लागेल असं राऊत म्हणाले। जसे मुंबईतलं जागावाटप पूर्ण झालंय त्याचप्रमाणे नाशिक आणि पुण्यातलं सुद्धा जागावाटप पूर्ण झालंय, त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू दोन्ही पक्ष आता पूर्ण ताकदीनं मैदानात उतरलेले आहेत असं कळत आहे। तर मुंबईसह इतर पालिकांमधील जागावाटप पूर्ण झाल्याचं राऊत म्हणतायत। शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद घेऊन त्यांना मानवंदना देऊन महाराष्ट्रातल्या एका ऐतिहासिक पर्वाची जी सुरुवात करते। आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यानंतर 12 वाजता पत्रकार परिषदेमध्ये राजकीय युतीची घोषणा आहे। आजचा दिवस महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी अत्यंत मंगलमय, प्रेरणादायी आहे। मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, नवी मुंबई, नाशिक, पुणे या महानगरपालिका तर आहेतच। इथे आमची जागा वाटपासंदर्भातली चर्चा संपलेली आहे। याशिवाय इतर महानगरपालिका जिथे जिथे शक्य तिथेही आम्ही एकत्र महानगरपालिका लढण्यासंदर्भात काम करतो। दरम्यान आपण बघतोय की राऊतांनी काही वेळापूर्वीच ही प्रतिक्रिया दिलेली आहे आणि मराठी माणूस एक आहे, तो कायम एकत्रच राहील। मराठी माणसाला मारायचा हक्क भाजपला कुणी दिला असा सवाल त्यांनी उपस्थित केला आणि सोबतच ठाकरे बंधू एकत्र येत असल्यानं त्यांच्या पोटात गोळा आल्याचं देखील राऊत म्हणालेले आहेत। त्यामुळे विधान करत असताना संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर सुद्धा जोरदार निशाणा साधलाय। कोण काय बोलतात भडगुंजे त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही। हे सगळे लाचार दिल्लीचे बूटचाटे लोक आहेत। त्या दिल्लीच्या बूटचाट्यांनी त्यांचं राजकारण करावं, त्यांनी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू नये। त्यांच्या पोटामध्ये जो भीतीचा गोळा आलेला आहे दोन ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे, तो भीतीचा गोळा त्यांच्या तोंडातून बाहेर पडला, जीवेतून बाहेर पडला। तर ठाकरे बंधूंमुळे सत्ताधाऱ्यांना भीती वाटतेय असं संजय राऊत म्हणतात। संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर जहरी टीका सुद्धा केली आहे। परवा भाजपचे आमदार कोण पराग शहा यांनी मराठी रिक्षावाल्याला मुंबईत मारलं, हे तुम्हाला दिसत नाही का? एका मराठी रिक्षावाल्याला भर रस्त्यावर मुंबईत मारून दादागिरी केली। का? कारणं काही असतील, पण मराठी माणसावरती भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना हात उचलला, ह्याच्यावर तुम्ही प्रश्न का विचारत नाही? ह्याच्यावरती प्रश्न विचारा। तुम्ही मराठी आहात ना सगळे? तुमच्या हृदयाला का टोचत नाही की एका मराठी गरीब रिक्षावाल्यावर चुकला असेल तो म्हणून भर रस्त्यात हा असं मारण्याचा अधिकार भाजपच्या आमदारांना कोणी दिला? ही भाजपचं ही भूमिका आणि धोरण आहे का की गरीब मराठी माणसाला रस्त्यावर मारायचं? ह्याच्यावर बोला। दरम्यान मुंबईत जर ठाकरे बंधू एकत्र आले तर विधानसभेनुसार मतांची टक्केवारी कशी असेल ते देखील आपण बघणार आहोत। दरम्यान आत्ताची ही दृश्य आपण बघतोय, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरची ही दृश्य आहे। दरम्यान पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करण्याआधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक होणार आहेत आणि त्यानंतरच युतीची घोषणा केली जाणार आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। थेट जाणार आहोत शिवतीर्थावर। आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अक्षय, साधारण आता फक्त एक तासभर उरलेला युतीची घोषणा होण्यापूर्वी आणि अगदी काही वेळात
आपण बघतोय आता मनसेचे नेते सुद्धा तिथे दाखल होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. काय सकाळपासूनच शिवसैनिक आणि मनसैनिकांची मोठी रांग देखील तिथे लागलेली आहे. आता कसं वातावरण आहे तिकडे? अगदी आपल्याला कळतं की उद्धव ठाकरे कोणत्याही क्षणी राज ठाकरेंच्या निवासस्थानी येतील. अक्षय, कशा पद्धतीचा माहोल आहे तिकडे? काय अधिकचे अपडेट्स आहेत? एकंदरीत आपण जर बघितलं तर राज ठाकरे यांचे पहिल्या फळीतले सगळे नेते आता शिवतीर्थावरती दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. आपण बघतोय काही वेळापूर्वी नितीन सरदेसाई या ठिकाणी दाखल झाले, शिरीष सावंत हे देखील काही वेळापूर्वी या ठिकाणी दाखल झाले आहेत. सगळ्यांसोबत राज ठाकरे यांची या पत्रकार परिषदेपूर्वीची चर्चा देखील सुरू आहे. खरं तर काल सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास दोन्ही पक्षांच्या माध्यमातून मनसे असेल किंवा शिवसेना उभाटा असेल, दोन्ही पक्षांनी उद्याची पत्रकार परिषद म्हणजे आज होणारी पत्रकार परिषद जाहीर केली होती. मात्र ही पत्रकार परिषद जाहीर केल्यानंतर वाटाघाटीची आणखी एक फेरी जी आहे ती एक फेरी वाटाघाटीची ही सुरूच होती आणि त्यानंतर रात्री उशिरा जागा वाटपाचा तिढा सुटलाय असं सांगितलं जातं. आणि एकूण आज कुठलीही संधी दोन ठाकरे बंधू हे आपण राजकीयदृष्ट्या आणि मराठीच्या मुद्द्यांवरनं एकत्र आलो हे दाखवण्याची सोडणार नाही. त्याचसाठी उद्धव ठाकरे मातोश्रीवरनं निघाल्यानंतर थेट याच ठिकाणी राज ठाकरे यांचं जे शिवतीर्थ हे निवासस्थान आहे, या शिवतीर्थ निवासस्थानी उद्धव ठाकरे दाखल होतील. दोन बंधूंमध्ये काहीशी चर्चा होईल आणि दोन बंधू एकाच वाहनातनं असं सांगितलं जात आहे की राज ठाकरे स्वतः त्या वाहनाचं सारथ्य करतील आणि राज ठाकरे यांच्या गाडीत बसून उद्धव ठाकरे हे आधी बाळासाहेब ठाकरे यांचं शिवाजी पार्क परिसरामध्ये जे स्मारक आहे त्या ठिकाणी जातील. दोन्ही बंधूंच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद घेऊन ही युती अधिक भक्कम राहावी अशा प्रकारची प्रार्थना केली जाणार आणि यानंतर राज ठाकरे उद्धव ठाकरे हे सोबत वरळी पासूनच मजबूत होता. आज जे हे फक्त पक्ष एकत्र येत नाही, दोन कुटुंबातले जी लोक एकत्र आहेत, हा उत्साह जसं आमच्यामध्ये आहे, जसं शिवसैनिक आणि मनसे सैनिकमध्ये, त्याहीपेक्षा मराठी माणसांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा आणि वेगवेगळ्या जाती धर्माची लोक पण जे या मुंबईवरती प्रेम करतात त्यांना आहे. विरोधक मात्र वारंवार म्हणतात ठाकरे ब्रँडचा काही फरक पडणार नाहीये, विकासाला मतं मिळतील ठाकरे ब्रँड. का बोलतायत? आणि विकास जे बोलतायत ना, 25 वर्ष जे आमच्या बरोबर होते ते आता आम्हाला विकास शिकवतायत, ज्यावेळी श्रेय घेताना जाहिरातीमध्ये सर्व करत असताना. आणि आम्ही तर त्यांना खुलं आव्हान दिलं ना की तुम्ही जे केलेलं आहे, आम्ही काय केलेलं आहे हे करून दाखवण्याची आमची हिंमत आहे. तुम्ही काय केलं दाखवा ना, तुमचं सादरीकरण करा. या 1 to 1 आमच्या नेत्यांशी चर्चा करा आदित्य जैन बरोबर आणि दूध का दूध पाणी का पाणी करा. आपण तुमचं जागा वाटप झालेलं आहे का पूर्ण? आता तुम्ही युती तर जाहीर करता. असं आहे, सर्व इकडे विषय होऊ शकत नाही. पत्रकार परिषदेमध्ये दोन्ही नेते येतील आणि ते अधिकृत रीतीने या विषयावर बोलतील. आपण या ठिकाणी बघतोय की सचिन अहिर यांनी आपल्यासोबत बातचीत केलेली आहे. या ठिकाणी सर्व जे वातावरण आहे त्याची निर्मिती होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पाठीमागं आपला बॅनर बघतोय. दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्रित, बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या अंगावरती हात टाकलेला आहे. आणि जे स्वप्न होतं, अनेकांचं स्वप्न होतं, मनसैनिकांचं होतं, शिवसैनिकांचं होतं, सर्व त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांचं होतं, ते आता खऱ्या अर्थानं पुरं होत असल्याचं पाहायला मिळतं आहे. कौटुंबिक युती आहे ती आपण बघितलं की मागेच झालेली होती. त्यानंतर आता राजकीय युती जी आहे ती आज घोषित होणार असून थोड्याच वेळात उद्धव ठाकरे, राज ठाकरे या ठिकाणी हॉटेल ब्ल्यू सीमध्ये येतील आणि आपल्या युतीची घोषणा करतील. आनंददायी वातावरण बघतोय की शिवसैनिकांमध्ये आणि मनसैनिकांमध्ये या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. कॅमेरा पर्सन सचिन सह मृत्यू कनकवार, NDTV मराठी, मुंबई. दरम्यान ऋतुजा, आज दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि जर ते एकत्र आले, राजकीय गणित जर व्यवस्थित जुळली तर विधानसभेनुसार मतांची टक्केवारी कशी असेल या संदर्भात आपण आता जाणून घेणार आहोत. कसं व्यक्त व्हाल? आजचा दिवस आमच्या मनसैनिक आणि शिवसैनिकांसाठी निश्चितपणे सोनियाचा दिवस, अप्रतिम असा दिवस. म्हणजे हा विषय, हा ऐतिहासिक क्षण बघायला आम्ही स्वतः आहोत, हाच आम्हाला आनंदाचा विषय. आणि निश्चितपणे अख्खा महाराष्ट्र, अख्खा मराठी माणूस ज्या गोष्टीसाठी वाट बघत होता, तो ठाकरे ब्रँड आजपासून महाराष्ट्रात लोकांना दिसेल. आणि खऱ्या अर्थानं केवळ ही नांदी महाराष्ट्रामध्ये उद्याच हे दोघंच जण उद्याचा महाराष्ट्र घडवणार आहेत, हे निश्चितपणे आजपासून त्याची नांदी सुरू झाली असं मी म्हणतो. ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव साईनाथ दुर्गे देखील आपल्यासोबत आहेत. काय भावना आहे आजच्या? आजचा दिवस आम्ही सगळेजणच आतुरतेने वाट पाहत होतो आणि काही क्षणातच तो विषय आलेला आहे. आणि मला असं वाटतं ही ताकद दोघांची ताकद एकत्र आल्यानंतर येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मराठी माणूस आणि मुंबईकर हे आमच्या पाठीशी उभे राहतील आणि मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकणारच.
एकनाथ शिंदे काल बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती आले होते. ते म्हटले की दोन्ही ठाकरे एकत्र येणं म्हणजे फक्त खुर्चीसाठी एकत्र येतात आहे. आणि हे कशासाठी एकत्र आले? यांचं एकंदरीत जे चाललेलं आहे, पैसा वाटेल तसा खर्च करून केवळ काय म्हणजे जनता थोडक्यात हा काय जनतेचा कौल नाही आहे. तो हा कौल कशाचा आहे? निवडणुकीच्या आत्ता ज्या लढवल्या जात आहेत याला देखील आता जनता कळली आणि विटली आहे. आणि म्हणून आता ठाकरे ब्रँड हा खूप महत्त्वाचा आहे. कसं आहे, बाळासाहेबांचं नाव घेऊन शेवटी त्यांचा पूर्ण दुकानदारी चालवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांनी बाळासाहेबांकडे येऊन आपले जे काय चरणामध्ये हे केलेलं आहे, माझ्या मते आम्ही केलेली पापं धुवून घ्या असं कदाचित बाळासाहेबांना सांगायला ते आले असतील. महायुतीची नेते मंडळी म्हणते की दोन्ही ठाकरे एकत्र आले तरी मुंबईत काही फरक पडणार नाही. नाही, असं नाही म्हणू शकत. मी एकच उदाहरण देईन की आम्हाला जे कळतं आहे, या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रधानमंत्री स्वतः सभा घ्यायला येत आहेत अशी इन्फॉर्मेशन आहे. आणि प्रधानमंत्र्यांना ह्यांना आणावं लागतं महानगरपालिकेच्या निवडणुकीला. याच्यातच हा ब्रँड काय जबरदस्त चालणार आहे हा लोकांनी जनतेने ओळखावा, एवढंच मी म्हणतो. धन्यवाद मनोज, ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश सावर्डेकरसह मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई. तर आपण पाहतोय सौरभ, जी टीका एकनाथ शिंदे यांनी केलेली होती की दोन्ही ठाकरे बंधू हे फक्त खुर्चीसाठी एकत्र येत आहेत, त्या टीकेला सडेतोड उत्तर या ठिकाणी मनसैनिक आणि शिवसैनिक दोघांनी मिळून दिलेलं आहे. दरम्यान आपण हा फोटो बघतोय, हा फोटो काही वर्षांपूर्वीचा आहे. अनेक खरं तर शिवसैनिकांनी मनसैनिकांनी हा फोटो जपून ठेवला असेल आपल्या मनातला हा फोटो, की कधीतरी पुन्हा एकदा असेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील आणि पुन्हा हे स्वप्न आता अनेक शिवसैनिकांचं आज सत्यात उतरताना बघायला मिळत आहे. तर संदीपान भुमरे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी. आपण पाहूयात. ठाकरे आणि राज ठाकरे यांची एकत्रित पत्रकार परिषद होते आणि यावेळी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे, तसं संदेशही दिलेला आहे. माझ्यासोबत शिवसेनेचे संदीपान भुमरे आहेत, माजी मंत्री आहेत, खासदार आहेत. कसं बघता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत? तुम्ही अनेक वर्ष शिवसेनेत राहिले आहेत, या सगळ्या युतीकडे कसं पाहता? आपल्या माध्यमातून आम्ही बघतोय की दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र येणार आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात एकत्र येणार आहे अशी चर्चा आपल्या माध्यमातून आम्ही बघतोय. पण एक सांगायचं की ते दोन्ही ठाकरे बंधू जरी एकत्र आले तर याचा काही मतावर परिणाम होणार नाही. फक्त बंधू एकत्र येतील पण मतदार एकत्र येणार नाही. मतदार हे महायुतीच्या उमेदवारालाच निवडून देणारे हे किती जरी एकत्र आले त्याचा परिणाम मतदारावर होणार नाही. बरं, असं बोललं जातं की मुंबईच्या महानगरपालिकेत दोघांची युती होण्याची शक्यता आहे. कुठेतरी निवडणुका आहेत म्हणून एकत्र येतात, कारण गेल्या अनेक वर्षांपासून ही चर्चा सुरू असायची की येणार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येतात. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे एकत्र येऊ राहिले असं मला वाटतं. पण मी आपल्याला सांगितलं की मतदार एकत्र येणार नाही. मतदार हे महायुती सोबतच राहणार आहे. ठाकरे बंधू जरी दोघं एकत्र आले तर मतदारावर काही परिणाम होणार नाही. मी आपल्याला सांगतो. शिवसेना आणि ठाकरे नावाचं एक वलय आहे, एक महाराष्ट्रभर एक ब्रँड समजला जातो. याचा परिणाम कुठेतरी तुमच्या शिवसेनेवर होणार नाही ठाकरे ब्रँडच्या? आता मला सांगा, नगरपालिका नगरपंचायतीनं आपण बघितलं नाही का? विधानसभेला आपण बघितलं. बाळासाहेबांचा मला एक सांगायचं, शिवाजी पार्कच्या दिशेनं आपण आता पाहायला गेलं तर आदित्य ठाकरे या ठिकाणी बसलेले आहेत. आदित्य ठाकरे या ठिकाणी निघालेले आहेत. उद्धव ठाकरे सुद्धा सोबत आहेत. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे एकाच गाडीतनं शिवाजी पार्क या दिशेनं आता निघालेले आहेत. सुरुवातीला बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती अभिवादन करतील गेले पुढे. आणि आता जर आपण पाहायला गेलं तर ही सगळा त्यांचा ताफा जो आहे हा निघालेला आहे. गाडींमध्ये जर आपण पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता या ठिकाणी सर्वजण हे स्मृतीस्थळाच्या दिशेनं आता निघालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे अवघ्या 10 मिनिटांमध्ये उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्क या ठिकाणी पोहोचतील आणि बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केल्यानंतर पत्रकार परिषदेच्या दिशेने जे आहेत हे रवाना होतील. तर आपण पाहतोय सौरभ, आता मातोश्री निवासस्थानावरून उद्धव ठाकरे हे रवाना झालेले आहेत. त्यांच्या गाडीमध्ये आदित्य ठाकरे सुद्धा पाहायला मिळालेले आहेत. अवघ्या काही क्षणात ते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचणार आहेत.
निश्चितच एनडीटीव्ही मराठीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण काही वेळापूर्वी बघितली, ज्या क्षणाला मातोश्रीवरनं उद्धव ठाकरे सहकुटुंब निघालेत आणि थेट आता ते राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थावर जाणार आहेत. उद्धव ठाकरेंबरोबर आदित्य ठाकरे सुद्धा आहेत, रश्मी ठाकरे सुद्धा त्यांच्यासोबत होत्या आणि त्यांचा ताफा आता शिवतीर्थाच्या दिशेने रवाना झालेला आहे. आनंदाची दुसरी गोष्ट नाही आहे की गंगा जमुना एकत्र येत आहेत. याच्यासारखी दृष्टी आनंदाची गोष्ट नाही की महाराष्ट्र एक ऐतिहासिक पाऊल पुढे टाकते आणि मराठी माणसाला पुन्हा एकदा छाती फुगून चाललेला स्वाभिमान दाखवण्याचा क्षण हा आज या ठिकाणी घडतोय. तो वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला अभिवादन करून करणार आहोत. ते ज्यांना होतं त्यांनी शिवसेना स्थापनच यासाठी केली होती. असूनही का असं मालक घरचा अशी त्यावेळेस स्थिती होती. मराठी माणसाला महाराष्ट्रात आणि मुंबईत स्थान नव्हतं आणि त्याच्यानंतर वसंतदादा पाटील जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी एक वाक्य उद्गारलं होतं, मुंबई महाराष्ट्रात आहे पण मुंबईत महाराष्ट्र नाही आहे. तो आजही तसा दिसायला लागला किंवा अधिक जाणवायला लागला आणि म्हणूनच आत्ता हा जो हे जे संयुग घडतंय ते अतिशय आनंदाचं भावनिक तर आहेच ना. आनंद होता, प्रचंड आनंद आहे. किती वाट लोकांनी वाट पाहिली ना, प्रचंड वाट पाहिली मराठी माणसांनी आणि त्या मराठी माणसाला आज अशी उभारी आल्यासारखं वाटतंय. हो, जर मुंबईत आपला स्वाभिमान ठसा, हो तुमच्या मुंबईत असूनही खास मालक घरचा त्याला घर देत नाही असं सांगणारी माणसं त्यांच्या पक्षात आहेत. उरबडवते त्यांची तळी उचलणाऱ्या भाजपच्याच मराठी कार्यकर्त्यांना सांगतो, जरा लाज वाटली पाहिजे, जनाची नाही मनाची तरी, की सगळं पायघड्या उचलतात. तुमच्या सोसायट्यांमध्ये मराठी माणसाला प्रवेश नाही सांगण्याची हिंमत करणारा माणूस तुमचा मंत्री आहे. तुम्ही काय मराठी माणसांबद्दल बोलता? आणि म्हणून हा जो मुद्दा आहे तो विषय लक्षात घेतला पाहिजे की मुंबई मराठी माणसाचे ते 106 होतात, त्यांनी आपली प्राणाहुती देऊन मिळवलेली आहे. तिच्यावर वाकड्या नजरेने बघण्याचं काम सुरू आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं सुरू आहे. तुमचे धंदे इथून गेले, विसरतो मराठी माणूस. अखंड सगळे महाराष्ट्रातला उद्योग कुठे गेले? हो, गुजरातला गेले ना. मग मराठी माणूस कसा विसरतोय? ती तमाम महाराष्ट्रातील मराठी माणूस कसा विसरतो असा माझा प्रश्न आहे. सगळ्या लोकशाहीचा मुळावर आलेली लोक आहे ती. बाजार मांडलाय, गेला बाजार, विकत घ्या म्हणून विकली जाणारी माणसं असली आणि विकत घेणारी माणसं असली तर लोकशाहीला धोका असतो, एवढं लक्षात ठेवा. हो काय हो, तुम्ही मराठी माणसं आहोत ना. तर अत्यंत आनंदाचा क्षण आहे, भावनिक करणारा क्षण आहे अशी भावना अरविंद सावंत यांनी व्यक्त केलेली आहे. आणि यानंतर थेट जाऊयात शिवतीर्थ निवासस्थानाच्या बाहेर आमचे प्रतिनिधी हे अक्षय कुडकेलवार त्या ठिकाणी आहेत. अक्षय, अगदी काही क्षणात आता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचा ताफा कोणत्याही क्षणी दाखल होणार आहे, काय अपडेट आहे? नाही, आपण जर बघितलं तर आता या ठिकाणी देखील पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. राज ठाकरे यांचं निवासस्थान शिवतीर्थ येथे देखील आपण बघतोय कुठल्याही क्षणी उद्धव ठाकरे पोहोचतील यासाठी सगळे जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून दाराच्या बाहेर कुठल्याही प्रकारे वाहतुकीची कोंडी होऊ नये याचा प्रयत्न केला जातोय. ही सगळी आपण दृश्य बघतोय. स्वतः या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते कर्णबाळा दिनबळे देखील या ठिकाणी आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील सकाळीच राज ठाकरे यांची भेट घेतली गेली आणि यात आपण बघतोय की थोड्याच वेळात उद्धव ठाकरे आल्यानंतर राज ठाकरे, उद्धव ठाकरे या दोघांमध्ये काहीशी चर्चा होईल आणि त्यानंतर दोन्ही बंधू हे एकत्रच या संपूर्ण शिवतीर्थावरती जातील. बाळासाहेब ठाकरे यांचं शिवाजी पार्क येथील जे स्मारक आहे त्या ठिकाणी. दुसरीकडे मोठ्या संख्येनं ठिकठिकाणावरनं आलेल्या कार्यकर्त्यांनी देखील गर्दी या ठिकाणी शिवतीर्थ बाहेर राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर केलेली आहे. सगळ्या गाड्या राज ठाकरे यांचा ताफा हा देखील सज्ज झालेला आहे. जी माहिती आपल्याला मिळालेली आहे या माहितीनुसार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच वाहनातनं शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर जातील आणि त्यांच्या स्मारकावर गेल्यानंतर त्या ठिकाणी राज ठाकरे हे स्वतःच उद्धव ठाकरे यांना घेऊन वरळीच्या हॉटेल ब्लू सी या ठिकाणी जाईल, ज्या ठिकाणी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि त्यांना मानणारा वर्ग जे आहे त्यासोबत शिवसेना उभाटाला मानणारा जो वर्ग आहे त्यांच्यासाठी बहुप्रतीक्षित असणाऱ्या 2 ठाकरे बंधूंच्या
युतीची घोषणा आज हे दोन्ही ठाकरे बंधू करतील. जागा वाटपासंदर्भात गेल्या दोनही बंधूंमध्ये, दोन्ही पक्षांच्या नेत्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठी मतांचा मोठा टक्का असणाऱ्या ठिकाणी जे आहे आपला दावा बोलला होता. विक्रोळी असेल, भांडूप असेल, त्यासोबतच कांजूरमार्ग सारखा परिसर असेल, माहीम असेल, त्या ठिकाणी मनसेचा दावा होता. आपल्यासोबत मनसे नेते कर्णबाळा दुनबळे आहेत. सर, काय सांगाल, तुम्ही राज ठाकरे यांचे पहिल्या ज्या क्षणी राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली होती तेव्हापासून आतापर्यंत राज ठाकरेंसोबत आहे, सोडतानाचा क्षण, आज दोन बंधू एकत्र येताना, दिवाळी दसरा गुलाल उधळणार, दिवाळी दसरा. मात्र तुमचं एकूण या शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, उबाटा आणि मनसेच्या युतीचं भवितव्य मुंबईमध्ये तुम्ही कसं बघता? काय वातावरण आहे सध्या? यश आपलं आहे, गुलाल उधळायला तुम्ही पण या आमच्यासोबत. धन्यवाद. आपण बघतोय की दिवाळी दसऱ्यासारखा क्षण आहे. खरं तर हे नेते तेव्हापासून राज ठाकरेंसोबत आहे, ज्यावेळी राज ठाकरे यांनी मातोश्री सोडली होती, शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती. आणि त्या नेत्यांमध्ये देखील आता उत्साहाचं, आनंदाचं वातावरण हे बघायला मिळतंय. आपण दुसरीकडे पुन्हा एकदा ही दृश्य दाखवतोय सौरभ. हे राज ठाकरे यांच्या घराबाहेरची दृश्य. संपूर्ण या ठिकाणचं शिवाजी पार्क पोलीस प्रशासन असेल, राज ठाकरे यांचे जे मुंबई पोलिसांच्या सुरक्षा विभागाकडनं पुरवण्यात आलेले सगळे सुरक्षा रक्षक, त्यांचे खाजगी सहकारी कर्मचारी, हे सगळे आता उद्धव ठाकरे आल्यानंतर कुठल्याही प्रकारे वाहतुकीची कोंडी या भागात निर्माण होऊ नये आणि त्यासाठी दाखल झालं असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. याच ठिकाणावरनं उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे बाहेर पडतील. दुसरीकडे आपण जर बघितलं तर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे असतील, त्यासोबतच जयवंती देशपांडे ह्या देखील या संपूर्ण परिसरामध्ये उभ्या असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. ते देखील उद्धव ठाकरे यांची प्रतीक्षा करत असल्याचं चित्र हे आपल्याला बघायला मिळतंय. एकूणच परिवार म्हणून राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे एकत्र गेल्या अनेक महिन्यांपासून आले होते. राजकीयदृष्ट्या नेमकं कधी एकत्र येण्याची घोषणा हे दोन बंधू करतात याची प्रतीक्षा होती. त्यासोबतच राजकीय वर्तुळात चर्चा देखील होती. आणि अशा परिस्थितीत आता आपण जर बघितलं तर आज तो क्षण आलेला आहे, ज्या क्षणी राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे राजकीयदृष्ट्या एकत्र आलो असल्याची घोषणा करणार आहे. खरं तर राज ठाकरे अगदीच आपण बघतोय अक्षय की आता मोठा उत्साह तिकडे दिसतोय वातावरणात. आणि आपण बघतो हा एक कौटुंबिक सोहळा देखील तितकाच असणार आहे, कारण शिवतीर्थावरनं आपण बघितलं राज ठाकरेंचं कुटुंबीय सुद्धा आपल्याला उद्धव ठाकरेंची वाट बघताना बघायला मिळतं. झाडं तोडणार आहेत आणि मराठी माणूस एकदम हद्दपार होत चालला आहे. त्याच्यामुळे आता सगळं बघायला गेलं तर अदानी, अंबानी यांच्याकडे सगळं जात चाललं आहे. अर्ध गुजरात इथे पालघरपर्यंत सरकत आलं आणि मराठी माणसासाठी जर हे दोन भाऊ एकत्र येत आहेत तर खूप आनंदाची गोष्ट आहे आणि त्यासाठी आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत आहोत. लाडक्या बहिणी तुम्ही आलेला आहात, ज्या पद्धतीने दोघंही बंधूंना लाडक्या बहिणींचं समर्थन असणार आहे. लाडक्या बहिणींचं समर्थन असणार आहे का? लाडक्या बहिणी आम्ही लाडक्या बहिणी कोते शिंदे आम्ही आमचे उद्धव ठाकरे, राज ठाकरे लाडक्या बहिणी तुम्ही आलेला आहात इकडं, त्यांना तुमचं समर्थन असणार आहे का? असणार ना, म्हणजे काय नेमकं मतदान कोणाला असणार आहे? ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आपण तर पाहता निवडणुकी लागलेल्या आहे. आम्ही मनसे आले आहोत, आम्ही राज ठाकरेंना मतदान करणार. किती तुम्हाला आनंद आहे, दोघे भाऊ एकत्र येत आहे, आता काही क्षणात या ठिकाणी पोहोचणार आहेत? भरपूर समाधान झालं आम्हाला आणि आम्ही म्हणजे सगळी एकत्र आलो. खूप आनंद झाला. खूपच मराठी माणूस आपले एकत्र दोघं भाऊ आलेत ना, खूप समाधान वाटतं. तर ज्या पद्धतीने दोघे बंधूची जी चर्चा आहे ती वाढत आहे, महानगरपालिकेची निवडणुकीत देखील आहे, कुठले मुद्दे तुम्हाला असं वाटतं जे समोर ठेवायला पाहिजे? नाही, कारण गेल्या अनेक वर्षापासून दोन्ही बाजूचे कार्यकर्ते असतील, मनसेचे कार्यकर्ते असतील किंवा शिवसेनेचे कार्यकर्ते, त्यांची इच्छा होती की राजकीयदृष्ट्या एकत्र आले पाहिजे. चला, राजकीयदृष्ट्या सुद्धा एकत्र येणं हे आनंदाचं आहे आणि कौटुंबिकदृष्ट्या एकत्र येणं हे सुद्धा आनंदाचं आहे आणि तो आनंदाचा योग आता जुळून येतोय, त्यामुळे खूप छान वाटतंय. सत्ताधारी असतील किंवा तुमचे विरोधक असतील ते म्हणतात की आज एकमेकांची गरज आहे किंवा सत्तेसाठी मुंबई महानगरपालिकेसाठी एकत्र आलेले आहेत, मात्र त्याचा काही फरक पडणार नाही. आपण हे बघा ना, आता कसला काय फरक पडणार, काय फरक पडणार नाही हे आत्ताच काही भविष्य कोणी सांगू शकणार नाही. आज काय घडतं आहे आणि त्याचबरोबर उद्या काय घडणार आहे यासाठी आजचा हा क्षण हा खूप सकारात्मक आहे आणि त्याकडे आपण तसंच बघितलं पाहिजे. दोन्ही ठाकरे एकत्र आल्याने काय बदल तुमच्या दृष्टीने दिसतात आहे, राजकीय, सामाजिक? माझ्या स्वतःच्या मला तर असं वाटतं की हे बघा, दोन कुटुंब एकत्र येणं हा आनंद आहे आणि त्याचबरोबर सारे म्हणजे तुम्ही सगळे एवढे उत्सुक होता, सातत्याने गेली इतकी वर्ष आम्ही बघतो आहोत,
जिथे जिथे शक्य होईल हे दोघे कधी एकत्र येणार, एकत्र येणं अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रासाठी, देशासाठी यांनी एकत्र आलं पाहिजे. अशा कायम तुमच्याकडे सगळ्यांकडे ब्रेकिंग न्यूज सुरू होत्या आणि माझ्या मते तेच वास्तूने तथास्तू म्हटलं आहे आणि मग तो क्षण आज जुळून येतो आहे. बॅनर पाहायला मिळतोय, त्यामध्ये दोन्ही पक्षाची चिन्ह आहेत आणि बाळासाहेबांचा मधोमध फोटो आहे. आशीर्वाद आहे तो, बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे. बाळासाहेब हे प्रत्येकांच्या विचारांमध्ये आहेत आणि तो आशीर्वाद ते देत आहेत आणि त्यामुळे शिवसैनिकांमध्ये आणि मनसैनिकांमध्ये एक जल्लोषाचं आणि उत्साहाचं वातावरण महाराष्ट्रभर, देशभर आपल्याला अनुभवायला मिळत आहे. 2019 साली हेच ते ठिकाण आहे, हेच ते हॉटेल आहे. त्या ठिकाणी अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची एकत्र पत्रकार परिषद झाली होती, युतीची घोषणा झाली होती आणि त्याच्यानंतर पुढचं राजकारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि आज उद्धव ठाकरे, राज ठाकरेंच्या युतीची घोषणा, म्हणजे याच ठिकाणावरून सगळ्या गोष्टी घडल्या. त्यामुळे याच ठिकाणावरून एक नवा अध्याय लिहिला जाईल हा विश्वास आहे. धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश सावर्डेकरसह मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई. तर आपण पाहतोय सौरभ, याच ठिकाणावरून जिथे पत्रकार परिषद होणार आहे तिथून एक नवा अध्याय लिहिला जाईल असं आदेश बांदेकर यांनी म्हटलेलं आहे. आणि काही वेळातच आता उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचणार आहेत. मात्र त्यापूर्वी आपण विविध राजकीय प्रतिक्रिया सुद्धा पाहिलेल्या आहेत. मनसैनिक आणि शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे असं आदेश बांदेकर म्हणाले. निश्चितच आपण बघतो आणि तो उत्साह आपल्याला सामान्य नागरिकांमध्ये सुद्धा बघायला मिळाला. आपल्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी बातचीत केली तेव्हा हे सगळे बंधू एकत्र येत आहेत, हे दोन्ही बंधू एकत्र येतात, मराठी माणूस एकत्र येतोय, याविषयी आम्हाला आनंद असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे.